पहिल्यांदा तिला ओळखपत्रासाठी फोटो काढून देण्याचा बहाणा केला। नंतर तिला ब्लॅकमेल केलं आणि एकाने नाही तर 4 जणांनी मिळून तिच्यावरती वारंवार अत्याचार केला। अत्याचार करताना व्हिडिओ काढले आणि परत ब्लॅकमेल करून पैशांची मागणी केली। कोल्हापुरात एक तरुणी 4 नराधमांच्या वासनेला बळी पडली। फक्त एका फोटोसाठी विश्वासाने दिलेला हात नराधमांनी थेट नरकात ओढला। कोल्हापूर जिल्हा पुन्हा एकदा अशा भयंकर आणि काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेने हादरून गेलाय। एका 19 वर्षीय निष्पाप महाविद्यालयीन तरुणीला ब्लॅकमेल करून तिच्या हतबलतेचा गैरवापर करत 4 नराधमांनी तिच्या अब्रूची अक्षरशः लक्तरे वेशीवरती टांगली। महाविद्यालयाचे ओळखपत्र मिळवून देण्याच्या बहाण्याने सुरू झालेला हा प्रकार पुढे सामूहिक अत्याचार, अश्लील व्हिडिओ शूटिंग आणि लाखोंच्या खंडणीखोर मागणीच्या एका भयंकर आणि काळ्या चक्रव्यूहात बदलेल याची कल्पना त्या पीडितेने स्वप्नातही केली नव्हती। या विकृत कृत्याने संपूर्ण राधानगरी तालुका आणि कोल्हापूर जिल्हा तीव्र संतापाने धुमसत आहे। पीडित मुलगी ही BScच्या द्वितीय वर्षामध्ये शिक्षण घेते। सेमिस्टर परीक्षेसाठी ओळखपत्र आवश्यक असल्याने तिला मुख्य संशयित आदित्य बाजीराव शेटके राहणार खिंडी वरवडे याच्याकडे विश्वासाने स्वतःचा फोटो पाठवला होता। मात्र आदित्यच्या मनात आधीपासूनच विकृती दडलेली होती। त्याने ओळखपत्र देण्याच्या बहाण्याने तिला मुदाळ टिट्टा येथे बोलवून घेतले आणि तिथून बळजबरीने मुरगुड परिसरातील एका निर्मनुष्य निर्जन स्थळी नेले, जिथे तिच्या फोटोचा गैरवापर करण्याची आणि तो व्हायरल करण्याची पहिली धमकी देऊन तिच्यावरती दबाव आणला। आणि त्यानंतर या नराधमाने आणि त्याच्या इतर साथीदारांनी मिळून पीडितेला मुरगुड परिसरातील तलावाजवळील झाडी गिरगाव येथील लॉज टॉप हिल लॉज पाचगाव आणि कात्यायनी येथील अशोकराज लॉज अशा वेगवेगळ्या ठिकाणी डांबून तिचे अश्लील चित्रीकरण अर्थातच व्हिडिओ केले। याच अश्लील व्हिडिओचा धाक दाखवून तिला इतर 3 नराधमांच्या विळख्यात ढकलण्यात आले। रणजित संभाजी मुधोळकर राहणार सोळांपूर, प्रवणगिरी चंद्रशेखर पालकर राहणार राधानगरी आणि विक्रम रामचंद्र पाटील राहणार बुजवडे यांनीही या हतबल तरुणीला वेगवेगळ्या लॉजवरती नेऊन तिच्यावरती वारंवार पाशवी अत्याचार केले। आम्ही हे प्रकरण मिटवून देतो, तुझे फोटो व्हिडिओ डिलीट करतो असे खोटे आश्वासन देऊन तिचे मानसिक आणि शारीरिक शोषण केले आणि शेवटी हे प्रकरण दाबण्यासाठी तिच्याकडे पैशांचीही मागणी करण्यात आली। या रोजच्या नरक यातना आणि अमानुष छळाला कंटाळून शेवटी त्या तरुणीने हिंमत एकवटली आणि थेट मुरगुड पोलीस ठाण्यामध्ये जाऊन फिर्याद दिली। तक्रार दाखल होताच पोलिसांनी चक्र फिरवली आणि आदित्य शेटके, रणजित मुधोळकर, प्रवणगिरी पालकर आणि विक्रम पाटील या 4ही नराधमांना बेड्यात ठोकून जेरबंद केले। त्यांच्यावर नवीन भारतीय न्याय संहितेच्या म्हणजेच BNSच्या अतिशय कडक अशा कलम 74, 75, 64, 1, 64, 2 आणि 351(2) आणि 3 कलम 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील या प्रकरणाचा तपास करत असून पोलीस संशयितांचे मोबाईल फोन, सोशल मीडिया अकाउंट्स आणि सर्व डिजिटल पुरावे जप्त केलेले आहेत। पोलिसांना संशय आहे की या टोळीने अशाच प्रकारे कॉलेजच्या इतरही काही तरुणींना आपल्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेल केले आहे का? या गुन्ह्याची व्याप्ती आणखीन किती मोठी आहे आणि यामध्ये आणखीन कोणाचा सहभाग आहे का याचा कसून शोध आता कोल्हापूर पोलीस करतायत।